मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज कोरेगाव MIDC या ठिकाणी एक ओपन मलगडी शर्यत मैदान पार पडताना या मैदानाच्या गट क्रमांक 5मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आहे. राजा आणि बकासूर ही गाडी गट क्रमांक 5मध्ये गट पास होऊन सेमीसाठी पात्र आहे. आपल्याबरोबर राजाचे मालक आणि संपूर्ण टीम आहे. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कसं नियोजन करण्यात आलं होतं राजाचं बकासूरचं? राजाचं नियोजन करण्यात आलं की आपलं सौरभ दादा हां ह्यांच्याकडून आपले मित्रच आहेत, खास मित्र. त्यांनी नियोजन आपल्याला करायचं म्हणून त्यांना सांगितलं होतं नियोजन आपल्याला आज कंपल्सरी फिक्स करायचं म्हणून. हां आणि आज म्हणजे कसं आहे, आम्हाला इच्छाच होती की आज बकासूर संगत पळायची. असं कमीत कमी 15-20 झालं आमचं चाललं होतं. बरं. आज पण कंपल्सरी म्हटलं, आज आम्ही पण दुकानावरून आलेलो आहे, इथं नसतो आम्ही. त्यामुळे म्हटलं आज रिटर्न आम्ही जाणार आहे. त्यामुळे म्हटलं की आज आपल्याला करायचं आहे, काही पण करून सांगितलं होतं. मग आता आपला आज राजा आणि बकासूर ही गाडी पळाली, गटपास पण झाली. गाडीला स्पीड कसं वाटलं, काय बघितलं का तुम्ही? गाडीला 1 नंबर स्पीड लागलं, त्यात काही विषय नाही काय. मग आता तुमचा थोडासा परिचय द्या, म्हणजे तुम्ही आज बाहेरून कुठून आला इथं? आम्ही पिंपरी बुद्रुक तिथून आलेला आहे. बरं. राजा आपला कराराव केलेला आहे, झाले की कमीत कमी तुम्हाला सांगतो 5 महिने झाले. बरं. हां 5 महिन्यात लगातार गुलाल केली का, मग चार गुलाल केला आपण. बरं. हां पण मी कधी इथं नसतो, तिकडेच असतो दुकानला. म्हणजे आपला व्यवसाय कशाचा आहे? दुकान आहे आपलं, सोना चांदी दुकान. सोन्या चांदीचा व्यवसाय आहे आपला. तुम्ही मैदानामध्ये पहिल्यांदाच आला? हा पहिल्यांदाच झाले. बरं. मग आता कुठेतरी आज बकासूर बरोबर पाहणार म्हटल्यानंतर तुम्ही बकासूर बरोबर पाहण्याची इच्छा होती, बघायची इच्छा होती, त्यामुळे इथपर्यंत आलं. मग राजाचा म्हणजे आता करार वगैरे कसा झाला होता, कोणाकडून घेतलाय का, कोणाबरोबर करार झाला? 40 गावचा गोपाल फौजी नितीन शेट आहेत, त्यांच्याकडून आपण घेतलेला आहे. 2 वर्षाचा करार असा आहे. मग कसा करार वगैरे कसा ठरलाय काय? ती गुपचूप आहे. बरं. हां रक्कम वगैरे ती गुपचूप समजे. बरं. मग आता राजा आपल्याकडं आल्यापासून किती गुलाल झाले त्याचे? झाले की 5 झाले. 5 गुलाल झालेले आहेत. 5 गुलाल. आता साधारण तो 4 आहे. 4 आहे. आणि याच्या आधी पण बकासूर आणि ही गाडी आदतमध्ये आदतमध्ये 3 वेळा 2 वेळा पळाली. 2 वेळा पळवली ती. त्यावेळेस पहिल्यांदा 1 नंबर बरोबर 2 नंबर केलेला आहे. आपला मायब्या संघ पण पळायला आहे, बाहेर पळायला. मग आता राजाकडे बघून काय सांगाल, त्याची खासियत वगैरे तुम्हाला काय जाणवतं राजाविषयी? खासियत काय आता काय आहे, 1 नंबर, काय विषय नाही काय. मग आता शेट थोडक्यात आता तुमचा सोना चांदीचा व्यवसाय आहे. आता हे बैलगाडी क्षेत्र म्हणलं की हा नाद कसा लागला? नाद आपलं पाचवडचं अण्णा शेठ, बर, त्यांच्यामुळे लागला. आपल्याला काही एवढा नाद नव्हता. त्यांनी म्हणलं आपल्याला बैलच घ्यायचा कंपल्सरी. परत सौरभ दादा आहेत, नितीन शेठ, गोपाल फौजी समजे आहेत. त्यांनी म्हटलं की आपल्याला करायचा म्हणून आपण करून टाकला. नाद एवढा नव्हता आपल्याला, एवढं काय बघत आपलं ते अण्णा शेठ म्हटलं की आपल्याला घ्यायचं, त्यांच्या नादानं आपल्याला सुरू झाला असा नाद. आता तुम्ही सौरभ शेट्टीशी पण सौरभ शेट पण आपल्यावर आहेत. सौरभ शेट काय सांगाल? नमस्ते. आता आज बकासुरांनी राजाची गाडी पळाली. या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये या नंदीला देव संबोधलं जातं. त्याच्याबरोबर पळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता आपला राजा आत्ता जवळपास 3 वेळा पळाला आहे, 2 वेळा गोलालाच पात्र आहे, आता पुन्हा एकदा पळाला आहे. शेट वारंवार तुमचं नाव सांगतात. शेटचं तुमचे संबंध कसे आहेत आणि राजाचं तुमचे संबंध कसे ते सांगा. काय झालं होतं, आमचे मित्र पाचवडचे अण्णाशेठ गाडगे, त्यांचं आमचं पहिल्यापासून जुनं रिलेशन माझं. आणि गोपाळ भाऊजी, नितीन पाटील यांचं सुद्धा आमचं जुनं रिलेशन. आम्ही मैत्रसंबंध बैलगाडी क्षेत्रातूनच आमची ओळख झाली आणि आम्ही एकत्र आलो. अण्णा शेटने हा बैलाचा करार म्हणले की अमोल शेटला करायचा. अण्णा शेटने आमची ओळख करून दिली अमोल शेटची आमची, बाबा बैल अमोल शेटला घेऊन द्यायचा, बाबा ह्यो करार करायचा. अमोल शेटना पण तो नाद लागला होता अण्णा शेटचं बघून. मग तो बैल घेतला की राजाचं आपण 2 वेळा नियोजन केलं बकासूर बरोबर की. आणि अमोल शेटची बी इच्छा होती की बाबा आज आपण नंदी घेतलाय तर बाबा त्या देवाच्या गाड्यात आपल्याला पळायचंच आहे, नाही का बाबा. गाडीचं काय होईल नाही होईल पण त्याच्या गाड्यात आपल्याला पळायचं, त्यांचं एक स्वप्न म्हणा किंवा एक इच्छा होती सगळ्यांचीच. मग ती आज आम्ही साकार केलं मैदानात येऊन. आणि कुठंतरी आता राजा पण पळतोय, तुमच्या नावासाठी पळतोय. त्याने पण म्हणजे तुम्हाला कधी नाराज केलं नाही, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तो पळत आलाय. बरोबर. मग आता आज याच्याबरोबर या बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर पळालाय. बकासूर विषय काय सांगाल? बकासूर म्हणजे आज मोहिल शेठचे, मामांचे आणि आमचे मित्र दैवडीचे राहुल आप्पा यांचं पहिल्यांदा मित्र आभार मानतो की त्यांनी आपल्या शब्दाखातीर बैल दिला लगेच. की आज आम्ही बघतोय महाराष्ट्रात
इथून हजारो बैल मालकांची इच्छा आहे की बाबा बकासूरच्या काळात पळायचं. त्यातनं पण त्यांना हजारो पैरे पेंडिंग आहेत पुढं, तरी पण त्यातून त्यांनी आम्हाला बैल दिला. हे पहिल्यांदा आम्ही त्यांचे आभार मानतो की बाबा आमच्या शब्दाला त्यांनी किंमत देऊन आम्हाला बैल दिला. आणि बकासूरचं तर काय शब्दच नाहीत बोलायला त्या बैलाबद्दल. म्हणजे बैल नाही तो देवच आहे बैलगाडी क्षेत्रातला, आणि त्याच्या काळात पळलो म्हणजे खूप मोठं गोष्ट झाली आमच्यासाठी. आता 2 वेळा गोलाला पात्र झाले, तर 3री वेळ गाडी. आता पण तुम्ही गटाला बैल असेल, गटाला चांगलं स्पीड लागले. प्रणव ड्रायव्हर गाडीवर होते. प्रणव ड्रायव्हर विषयी काय सांगाल? प्रणव ड्रायव्हरांनी सुद्धा गाडी चांगली आणली. आज प्रणव ड्रायव्हरांचं सुद्धा नाव आहे चांगलं, म्हणजे आज चांगल्या नामांकित गाड्या सुद्धा ते आणतात. आणि आज चांगल्या प्रकारात त्यांनी गाडी जोगवून बरोबर आणली. आणि जी गाडी गटाला पळाली ती बघून असं वाटतंय की बाबा ती सेमीला सुद्धा गाडी चांगली पळेल. काय होईल नाही होईल ती पुढचा प्रश्न आहे, पण गाडी 100% सेमीला चांगली पळेल. बरोबर. आता राजा आपला पळतोय, मग आता राजा आता सांभाळ वगैरे कुठं असतो राजाचा? आता संभाळ हा अण्णाशेठच्याच गोटावरती बांधायला आहे बैल. अण्णाशेठ गाडी पाचवड त्यांच्या गोट्यावरती बैल. आता ह्यांच्या तिकडं दुकानला असल्यामुळे राहुल मुळीक म्हणून आहेत, त्यांची सर्व टीम आहे. आणि अण्णाशेठची ती साहिल म्हणून साळुंके पाचवडची पोरं आहेत, ही सगळी हेच नियोजन करतात. आणि पायऱ्याचं बघायला गेलं तर आम्ही सगळे 5-7 जण एकमेकाला विचारात घेऊन, अण्णाशेठ असतील, अमोल शेठ असेल, राहुल असतील, आपले कुळकदाजी शाहरुख, गोपाल भाऊजी, नितीन पाटील, आम्ही आपलं 5-7 जणांत सगळ्यांचे मत घेऊनच पायऱ्याचं नियोजन केलं जातं बैलाचं. आता शेट बघायला गेलं तर बघा, आता हे बैलगाडा क्षेत्र म्हणलं की 1-2घाचं काम नसते, पूर्ण साज लागतो. तुमचं सहकार्य असू द्या, बैलाबरोबर भरपूर कष्ट असते. शर्यतीचा बैल म्हणलं की ड्रायव्हर असू द्या, सुट्टी मेकर असू द्या, सांभाळणारी लोक असतात. का तुमचा हा पूर्ण मित्र परिवार आहे, हा सगळा साथ जुळून आला तरच ह्या क्षेत्रामध्ये यश आहे. बरोबर. मग आता शेट काय सांगाल, आता आज तुमचा एवढा त्या टीमवरती विश्वास आहे, आज त्यांच्याकडे बैल तुमचा सांभाळायला आहे, पूर्णपणे नियोजन ते इकडे करतायत, आणि मग कसं सांगाल यांच्याविषयी? काय तेव्हा पहिल्यापासून आपलं म्हणजे जवळचं रिलेशन आहे समजायचं, त्यामुळे आपण विश्वास म्हणजे कसं समजी घरातली जायती, त्यामुळे काही विषय नाही काय. आता शेट तुमची जी टीम आहे त्यांची थोडीशी ओळख करून द्या. कोण 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 तुमच्या टीममध्ये असतंय? आता जास्त करून राजाबरोबर तुम्ही असताय. आपण असतो राजा. तुमचा थोडा परिचय द्या. मी राहुल अमोल शेठचा मामा आहे. बरं. हां. ते आपल्या आपणच राजा सगळं सांभाळ करतोय. आणि मेन माणूस साजन आहे आपला हा माणूस. बरोबर. हां. मेन राजा सगळं नियोजन ह्याच्याकडेच असतं. अड्ड्यात आला की ह्याच्याकडे सगळं नियोजन. बरं. संध्याकाळपासून सकाळपासून राजा, आपण मी अड्ड्यात नसलो तरी आज सगळं करतो अड्ड्यातलं. बरोबर. परत हे भगवान आहे आपलं भाऊच आहे. अजून सागर आहे, अजून पोरं आहेत. धीरज असतो, सोमा असतो, सगळे पोरं असतात. आपली टीम आहे, भरपूर पोरं आहेत आपल्याकडं. आता कुठंतरी कसं असतं की या बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं असतं, यश असलं, बैलाला गोलाला असलं की भरपूर लोक पाठिंबा असतात. आता तुमच्या टीमचं जर बघायला गेलं तर हार उद्या जीत उद्या संपूर्ण टीम तुमची एकत्र असते, कायम पोरं तुमच्या बरोबर असतात. काय सांगाल? काय नाही, पोरं भरपूर आहेत आपल्याकडे, तेच काय नाही. आता राजाची खासियत, आता तुम्ही त्याला जास्त करून जवळून बघता, त्याच्याविषयी काय सांगाल? राजा नाही, राजाचा मूडवर काम. राजाचा मूड असला तर तो काही करू शकतो. तर मित्रांनो बघू शकताय, राजा आहे आता चौसाचाही बकासूरवर 3री वेळ पळण्याची, ह्याच्या आधी पण जवळपास 2 वेळा गाडी पळाली, गोलालाच पात्र आहे. मग आता शेट अजून काय सांगाल, आता राजाकडून पुढेला अपेक्षा काय आहे? पुढे आता मोठी 2 हिंदकेसरीची मैदानं येत आहेत. वडकीचं हिंदकेसरीचं मैदान आहे, पुसेगावचं हिंदकेसरीचं मैदान आहे, कसं बघताय? राजाच्याकडनं अपेक्षा काय नाही. बैलानं आता ज्या पळाव पळतो त्या पळाव जरी बैल पळाला तरी आम्हाला येणाऱ्या काळात प्रत्येक मैदानात तो गुलाल देऊ शकतो, एवढा विश्वास आहे आमचा त्याच्यावरती. आणि आज बैल ज्या पायरात पळाला, इथून पुढे चांगल्याच बैलात पळलेला दिसेल तुम्हाला. त्यामुळे येणाऱ्या मैदानात 100% हा गुलाल आम्हाला भेटेल अशी आम्ही एक अपेक्षा करतो त्याकडून. तर मित्रांनो बघू शकताय, कुठेतरी एक नंदी असतो जो आपलाच आणि आपल्या मालकाचं नाव करत असतो. त्याचबरोबर मालकांनाही आपल्या नंदीवरती कुठंतरी ठाम विश्वास असतो. त्यांच्या विश्वासाखातीरच नंदी देखील पळत असतो आणि मालक देखील त्यांची तेवढीच काळजी घेत असतात. तशाच पद्धतीनं हा राजा पण त्यांच्या संपूर्ण टीमसाठी मालकांसाठी पळतोय, आणि इथून पुढं पण पळत राहील त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि त्यांच्या शेटचं, त्यांच्या संपूर्ण सहकार्याचं नाव करत राहील हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद.